नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मी निलेश मुंडेकर। आज आपण जातोय कुलाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं म्युझियम बघायला आणि खूप तिथे छान छान असं वास्तू संग्रहालय सुद्धा आहे। तर ते आज आपण बघणार आहोत आणि आज आपल्याला माझ्याबरोबरच सर्वांना खूप जवळून इतिहास आपल्याला समजणार आहे। तर त्यासाठी आज आपण जाऊया कुलाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं म्युझियम बघा। मी आता आलो आहे चिंचपोकळी स्टेशनला व आता इथून सीएसटी ट्रेन पकडून सीएसटी ला जाणार। सीएसटी स्टेशनच्या बाहेरच बस डेपो दिसतो। तिथे मी 116 नंबर बस पकडून 6 रुपयाची तिकीट काढून मी छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम जवळ पोहोचलो। मित्रांनो, आता आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्युझियम जवळ आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया आतमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतं। म्युझियममध्ये एंट्री करताच आपल्याला एक तिकीट घ्यावं लागतं। तिथे मी 150 रुपयाची तिकीट काढली आणि आतमध्ये गेलो। हे म्युझियम सकाळी 10:15 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते। प्रवेशद्वाराजवळच आपल्याला गौतम बुद्धांचे निद्रावस्थेत असलेले मुख दिसतं व त्या बाजूला असं छानपैकी गार्डन्स। या म्युझियममध्ये तुम्हाला ऑडिओ गाईडसुद्धा मिळतं आणि इथे मल्टी लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रत्येक शिल्पाची माहिती दिली जाते। हे म्युझियम 3 मजले आहे आणि प्रत्येक माळ्यावर वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि खूप छान आहेत। हे म्युझियम बघण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास सुद्धा कमी पडतात, कारण इथे खूप छान असे शिल्प आहेत, विरगळा आहेत, परत बौद्धांची खूप छान छान अशी माहिती दिली आहे। परत जुने कॉईन, नवीन कॉईन जे काय आले ते खूप छान असे वस्तू संग्रहालय केले आहे त्यांनी आणि खूप छान असं आर्टिकल्स आणि खूप डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर आहे आणि इथे साफसफाईसुद्धा खूप छान आहे। प्रेझेंटेशन प्रत्येकाचं खूप सुंदर केलेलं आहे। मित्रांनो, हे वास्तू संग्रहालय खूप सुंदर आहे, कारण की प्रत्येक गोष्टीची प्रत्येक माहिती खूप डिटेलमध्ये या लोकांनी सांगितलेली आहे। त्यामुळे त्यासाठी आपल्याला इथे येऊनच हे प्रत्येक डिटेल्स वाचावी लागेल। या वास्तू संग्रहालयामध्ये बघण्यासारखे खूप छान असे वास्तू आहेत, शिल्प आहेत, विरगळ आहेत। मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। खूप सुंदर आहे आणि लहान मुलांसाठी खूप शिकण्यासारखं आहे इथे। हे शिल्प ब्रह्मा विष्णू महेश यांचं आहे। एलिफंटा केव्हमध्ये सेम असंच खूप मोठी शिल्प आहेत। मला ही सर्व शिल्प बघून खूप असा अंगावर काटा आला, कारण की ही एवढे शिल्प बनवताना कारागिराला किती कॉन्सन्ट्रेट करावं लागत असेल किंवा किती त्याला ऑब्झर्वेशन करावं लागत असेल की या मूर्ती कशी घडवायची, ते आत्ताच्या काळात आपल्याला कोणालाही जमणार नाही। मी आत्तापर्यंत एवढी शिल्प बघितली आहे की प्रत्येक मूर्तिकाराने एवढी छान छान असे मूर्तिकाराने डिटेलिंग दिले आहेत की एकच नंबर। त्याचे बारीक नक्षीकाम, त्याचे डोळे, त्याचे हात पाय खूप सुंदर आणि एकदम रेखीव केलं आहे। असं समोरून बघताना पूर्ण आपण त्याच्यामध्ये भारावून जातो।
आत्ताच्या काळातला सापशिडी खेळ तसंच पहिल्या काळातला ज्ञानबाजी पट हा खेळसुद्धा इथे दाखवला आहे. हे आहेत मुखलिंग. हे आहेत पितळेचे, पण खूप छान असे महादेवाचे मुखलिंग बनवलेले आहेत आणि वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत. बघा तुम्ही एकदा, छानपैकी आहेत. आता आपण आलो आहोत इंडियन मेटल अँड डेकोरेटिव्ह आर्ट गॅलरीमध्ये. इथे आपल्याला मेटलचे आणि खूप असं घरात ठेवण्यासाठी छान छान असे वस्तू ठेवल्या आहेत. इथे आपल्याला महाराजांच्या काळातले शस्त्र बघायला मिळतात. तलवार, ढाल, कट्यार, वाघनख अशी इत्यादी खूप वस्तू आहेत ज्या महाराजांच्या काळात वापरल्या गेलेल्या आहेत. ही आहे हत्तीवर बसण्याची पालखी. ही पालखी हत्तीवर ठेवून यामध्ये आतमध्ये बसल्या जात असे. आता आपण आलो आहोत हिमालयन आर्ट गॅलरीमध्ये. इथे आपल्याला बौद्धांची खूप अशी छान छान माहिती बघायला मिळते आणि त्यांची शिल्पसुद्धा आहेत. हे आहे चांदीची भांडी. त्याच्यावर बारकाईने केलेलं नक्षीकाम खूप छान आहे आणि हे जुन्या काळातले आहेत. या इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय यांची प्रतिकृती इथे बनवलेली दिसत आहे. खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे बघा. आता आपण आलो आहोत कॉईन सेक्शनमध्ये. आता आपण
पहिल्या काळापासून ते आतापर्यंत पॉईंट बघायचे आहेत जे आतापर्यंत चालत आले आहेत ते. इथे आपल्याला प्रत्येक कालखंडातले आपल्याला नाणी बघायला मिळतात. दख्खन असू दे किंवा मुघलची असू दे, सर्व प्रकारची इथे आपल्याला नाणी बघायला मिळतात. व त्याचबरोबर आपल्याला जुन्या काळातल्या नोटा सुद्धा बघायला मिळतात. इथे यांनी जुन्या काळातले नाणी कसे बनवायचे त्याचे काही साहित्य ठेवलं आहे व ते कसे बांधतात ते सुद्धा यांनी इथे ठेवलेलं आहे. आता आपण आलो आहोत ज्वेलरी सेक्शनमध्ये. इथे आपल्याला सर्व ज्वेलरीचे वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळे डिझाईन्सचे, वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला सर्व ज्वेलरीज बघायला मिळते. आता आपण आलो आहोत इंडियन टेक्सटाईलमध्ये. इथे आपल्याला बघायला मिळतात कपड्याचे वेगवेगळे प्रकार. कमलाकारी असो किंवा कसुती असो, अशा खूप वेगवेगळ्या कपड्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतात. कपड्यांपासून खूप छान छान अशा वस्तू बनवलेल्या आहेत. बघा इथे छान असं लहान मुलांचे कपडे बनवले आहेत, छान असे ड्रेसेस बनवले आहेत. या इथे तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे तुम्हाला फेटे सुद्धा बघायला मिळतील. खूप छान आहेत, असे बघण्यासारखे आहेत.
आता आपण आलो आहोत नॅचरल हिस्ट्री सेक्शनमध्ये. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी तुम्हाला बघायला मिळतील. जेव्हा हे प्राणी आपण समोरून बघतो तेव्हा असे खरोखरचेच आहेत असा आपल्याला भास होतो. इथे छानपैकी असं डेकोरेट केले आहेत फ्लेमिंगो आणि खूप सुंदर बघण्यासारखे आहेत. या लोकांनी खूप छान असं डेकोरेट केलं आहे. बघा ना, बॅकग्राऊंड सुद्धा खूप छान दिसतंय. म्हैशी अशा रानामध्ये गवत चरताना दिसत आहेत. जा खूप सुंदर असा देखावा केला आहे. हा सुद्धा एक खूप छान असा देखावा केला आहे. 2 वाघ दाखवले आहेत. एक वाघ डबक्यातलं पाणी पित आहे. खूप सुंदर दिसतंय. इथे आपल्याला प्राण्यांची हाडं बघायला मिळतात. वाघ, मगर, हरिण असे इत्यादी प्राण्यांचे सुद्धा हाडे इथे ठेवलेले आहेत. ती सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. इथे ही अस्वलं ठेवलेली आहेत, पण ही अस्वलं खोटी आहेत. पण यांची नखं एकदम खरी असल्यासारखेच वाटतात. क्षणात असं मला वाटलं की खरेच अस्वलं आहेत की काय. मित्रांनो, कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ? खूप सुंदर आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय खूप सुंदर आहे. आणि तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं जे आजूबाजूला असतील किंवा स्वतःचे असतील तर तुम्ही नक्की घेऊन या. आणि हे खूप सुंदर आहे, तर तुम्ही बघायला नक्कीच या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग बरोबर. तोपर्यंत बाय.